नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गोरे बोलतोय। आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलोय, गर्भवती महिला आणि ग्रहण। ग्रहण आलं की घरातल्या सगळ्यात आधी कोण आठवतं? गर्भवती बाई। तिला बाहेर जाऊ नको, जेवू नको, झोपू नको, सुरी येऊ नको। पण हे सगळं खरंच आवश्यक आहे का, की फक्त अंधश्रद्धा? आज मी एक डॉक्टर म्हणून तुम्हाला याचं शास्त्रीय उत्तर देणार आहे। आधी बघूया लोक काय काय सांगतात। पहिली गोष्ट, ग्रहणाच्या वेळी बाहेर गेलीस तर बाळावर ग्रहण पडेल। दुसरी गोष्ट, सुरी कात्री विळा हातात घेऊ नकोस, नाहीतर बाळाला कापल्यासारखं होईल, ओठ कापला जाईल। तिसरी गोष्ट, जेवू नकोस, पाणी पिऊ नकोस, बाळावर डाग पडेल। चौथी गोष्ट, झोपू नको, सतत बसून राहा, नाहीतर बाळ विकृत होईल। पाचवी गोष्ट, पोटावरती तुळशीचं पान ठेव, गर्भ ठेव, बाळाचं रक्षण होईल। सहावी गोष्ट, ग्रहण संपलं की लगेच आंघोळ कर, नाहीतर अशुद्ध राहशील। मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आपल्या आई, आजी, सासू प्रेमाने सांगतात। त्यांचा हेतू चांगला असतो, पण प्रेम आणि सत्य या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आता बघूया विज्ञान काय सांगतं। आधी समजून घ्या, ग्रहण म्हणजे नक्की काय। सूर्यग्रहण म्हणजे चंद्र, सूर्य, पृथ्वी एका रेषेत येतात। चंद्र सूर्याला जागतो, आपल्याला अंधार दिसतो। चंद्रग्रहण म्हणजे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते। ही एक खगोलीय घटना आहे, नैसर्गिक, सुंदर आणि शास्त्रीय। यात कोणती शक्ती नसते, कोणती नकारात्मक ऊर्जा नसते। हो, सूर्यग्रहणाच्या वेळी यूव्ही रेडिएशन थोडी जास्त असतात, पण ती उघड्या डोळ्यांना धोकादायक असते। बाकी कोणाला नाही, गर्भवती महिलेला नाही, बाळाला तर अजिबात नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ग्रहणाचा गर्भावर काय परिणाम होतो? उत्तर एकच, शून्य, झिरो, काही नाही। का? कारण समजून घ्या, आईच्या पोटात बाळ असतं, गर्भाशयात, युटेरसमध्ये। गर्भाशयाभोवती असतं ॲम्निओटिक फ्लुइड, पाण्याचं कवच। त्या भोवती आईचं पोट, स्नायू, हाडं। ग्रहणाची कोणतीही लाट, कोणताही किरण या सगळ्यातून आत जाणं शक्यच नाही। आणि मी सांगतो, जगभरात हजारो वैज्ञानिक संशोधनं झालीत, त्यात एकाही स्टडीमध्ये ग्रहणाचा गर्भावर कोणताही परिणाम सिद्ध झालेला नाही। नासाने स्पष्ट सांगितलंय, सोलार इक्लिप्स इज नॉट हार्मफुल टू प्रेग्नंट वुमन ऑर देअर बेबीज। आता काही जण म्हणतील, ओठ कापण्याचं काय? तर क्लेफ्ट लिप म्हणजे वरचा ओठ कापलेला असतो। याचं कारण जेनेटिक, फोलिक ॲसिडची कमतरता, इन्फेक्शन्स। ग्रहणाशी याचा दूरान्वयही संबंध नाही। आता एक मिनिट थांबा आणि नीट विचार करा। ग्रहण लागतं कोट्यावधी किलोमीटर दूर, अवकाशात। सूर्य, चंद्र, तारे पृथ्वीत एका रेषेत येतात। ही एक खगोलीय घटना। आता समजून घ्या, त्यातनं काही विशेष किरणं निघाली, त्या किरणांनी कोट्यावधी किलोमीटर प्रवास केला, मग त्या आल्या आपल्या भारतात, आपल्या गावात। घरावरचं झाड, छप्पर त्यांनी पार केलं, भिंती पार केल्या, आत येऊन ताटातल्या भाजीत शिरल्या, आणि ती भाजी गर्भवती महिलेने खाल्ली, तर पोटातल्या बाळाचा ओठ कापला जाईल, असं होईल? मित्रांनो, हे लॉजिक आहे का? ज्या किरणांनी कोट्यावधी किलोमीटरचा प्रवास केला, झाडं, छप्पर, भिंत, आईचं पोट, गर्भाशय, हे सगळं पार करण्याची ताकद आहे, पण त्या किरणांना फक्त अन्नातूनच बाळापर्यंत जायचंय का? तुळशीचं पान ठेवलं तर पोटावर त्या किरणं थांबतात का? झाड नाही थांबवत, छप्पर नाही थांबवत, पण एक छोटं तुळशीचं पान थांबवतं। मित्रांनो, हे विज्ञान नाही, हे भीतीपोटी तयार झालेलं लॉजिक आहे, आणि आपण ते वर्षानुवर्षे प्रश्न न विचारता मानत आलोय। मित्रांनो, ग्रहण धोकादायक नाही, पण ग्रहणाच्या नावाने जे केलं जातं ते धोकादायक आहे। पहिला धोका, उपाशी राहणं। गर्भवती महिलेने जेवण सोडलं तर काय होतं? ब्लड शुगर खाली येते, हायपोग्लायसेमिया होतो, चक्कर येते, अशक्तपणा येतो, बाळाला वेळेवर ग्लुकोज मिळत नाही, आणि पाणी नाही प्यालं तर डिहायड्रेशन होतं, आणि हे बाळासाठी खरोखरच धोकादायक आहे। दुसरा धोका, ताण, स्ट्रेस। ग्रहण आलं, बाळाला काहीतरी होईल, ही भीती आईच्या मनात बसली की कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो। कॉर्टिसोल जास्त झालं तर प्रीटर्म लेबरचा, म्हणजेच वेळेआधी प्रसव होण्याचा धोका वाढतो। म्हणजे ग्रहण नाही, ग्रहणाची भीतीच बाळाला धोका निर्माण करते। तिसरा धोका, एकट्याने बंद खोलीत बसणे।
उन्हाळ्यात AC नसेल, हवा नसेल, डिहायड्रेशन, हीट स्ट्रोकचा धोका संभवतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न, या परंपरा आल्या कुठून? आपले पूर्वज मूर्ख होते का? तर नाही, अजिबात नाही. हजारो वर्षापूर्वी विज्ञान नव्हतं, ग्रहण म्हणजे काय हे माहीत नव्हतं. अचानक दिवसा अंधार येतो म्हणून लोक घाबरत होते. त्या काळात एक गोष्ट खरी होती, सूर्यग्रहणाच्या वेळी उघड्या डोळ्यांनी बघू नका. हे डोळ्यांसाठी खरोखरच धोकादायक असतं. आणि आजही हे सांगण्यासाठी त्यांनी घरात राहा असं सांगितलं. तो एकच शास्त्रीय सल्ला होता. पण त्यानंतर जे जोडलं गेलं, बाळ, सुरी, जेवण, डाग, ओठ, पिढ्यानपिढ्या सांगत राहिले. भीती, धर्म, परंपरा मिळून अंधश्रद्धा तयार झाली. आपण परंपरा मानू, पण डोळसपणे मानू. जी गोष्ट बाळाला धोका निर्माण करते ती मानू नये. हे मी डॉक्टर म्हणून सांगतोय. तर मित्रांनो, ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलेने नक्की काय करावं? एक नॉर्मल जेवण करा, वेळेवर जेवा, पाणी प्या. हे बाळासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. 2, आराम करा. झोपायचं असेल तर झोपा, आडवं झोपा, बसा, जे कम्फर्टेबल वाटेल ते करा. 3, ताण घेऊ नका. घरचे सांगतील, सासू सांगेल, शांतपणे ऐका, पण मनात भीती बाळगू नका. तुमचं बाळ सुरक्षित आहे. 4, उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण बघू नका. हा खरंच एक धोका आहे सगळ्यांसाठी, फक्त गर्भवती महिलेसाठी नाही. स्पेशल ग्लासेस वापरा. 5, जप मंत्र केले तरी चालेल, मन शांत राहतं, ताण कमी होतो, पण जेवण सोडू नका. 6, तुळशीचं पान, दर्भ ठेवलेत तर ठीक आहे, पण त्यावर विश्वास ठेवून उपाशी राहू नका. थोडक्यात सांगायचं तर ग्रहण बाळाला धोकादायक नाही, उपाशी राहणं धोकादायक आहे. मित्रांनो, आज भारतात लाखो गर्भवती महिला ग्रहणाच्या दिवशी घाबरलेल्या असतात. कोणी खात नाही, कोणी पीत नाही, झोपत नाही, आणि खरा त्रास त्यांनाच होतो. माझी विनंती आहे, हा व्हिडिओ त्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवा. तुमच्या घरात, शेजारी, गावात जी गर्भवती आहे तिच्यापर्यंत. विज्ञान सांगतं तुम्ही सुरक्षित आहात, तुमचं बाळ सुरक्षितच आहे. आपण परंपरा जपूया, पण जड्या अंधश्रद्धेला थारा देऊ नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा, मी नक्की उत्तर देईल. धन्यवाद. काळजी घ्या.